प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे. धन्यवाद. वेलकम बॅक गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. दिस इज उमेश मोरे आणि पियुष आहे. तर आता आम्ही युनिव्हर्सिटीला जातोय. प्यार की बात. प्यार नहीं करना किसी से, प्यार करना तो माँ बाप से और बड़े भगवान से. लड़की के चक्कर में मत पड़ो. तुम पढ़ाई शिकून घेतला. आता शिकून घातलं. शिकला शिकला. अजून शिक. फायनली युनिव्हर्सिटी. होते हैं वो लोग जिन्हें गुस्सा आता है, वरना हमने झूठों को अक्सर मुस्कुराते हुए देखा. बालेश पाटील, नरसेल पाटील, रवी गर्जे, नरेंद्र गत्रे, एनएमयूचे किंग आहे, किंग. आणि मला हे बाहेर घेऊन आले आता. आणि उद्या प्रेझेंटेशन आहे माझ्या 9 वाजता. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे. धन्यवाद. वेलकम बॅक गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. दिस इज उमेश मोरे आणि पियुष आहे. तर आता आम्ही युनिव्हर्सिटीला जातोय. युनिव्हर्सिटीला काय जातो? आविष्कारचा आमचं कॉम्पिटिशन आहे, म्हणून आम्ही युनिव्हर्सिटीला जातोय. ट्रेन आहे रे. नंदुरबार भुसावळ एक्सप्रेस क्रमांक 1. एक पुढच्या डब्यात नाही सर, चाललंय युनिव्हर्सिटीला चाललंय. कॉम्पिटिशन आहे आमची जळगाव युनिव्हर्सिटीला. रिक्षा डायरेक्ट युनिव्हर्सिटी. रोडावर उभं राहताना माझा नातू पण तिथं शिकत होता ना आज. व्ह्यू बघ किती भारी. स्वच्छ शौचालय. कौन सी बात बोली? प्यार की बात. प्यार नहीं करना किसी से, प्यार करना हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. चल तो माँ बाप से और बड़े भगवान से. वही सबसे बड़े. लड़की के चक्कर में मत पड़ो. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? तुम पढ़ाई करो, अच्छे से बनो, अच्छा काम, हजारों लड़के मिलेंगे. कमाईला म्हणून सांगतो, लफडा नको करू. मिलेंगे, चलो. ब्रेक के बाद. ब्रेक के बाद. बाहेर जा गया ना. कसं वाटलं रे भाऊ? खूप छान वाटलं. बोलले से कळत नाही, चावल्याशी कळत नाही. सही बात है. क्या बात है, क्या बात है. सही आहे. येडा नको. मी पडूंगा लफड्यात शिकून घेतला. आता शिकून घातलं. शिकला शिकला. अजून शिक. तू ना थोडा वर्ष आहे, 1000 भेटेल तुला, पण आज आहे तू गेला फेल झाला आहे. 1 नंबर फेल. हे तुमचं त्याच्यामुळे झालंय, प्रेमामुळे झालंय. मग तेच झालं. बेकावर प्रेम केलं होतं. ते म्हणायचे मी असं करीन तसं. मला काही कळत नव्हतं त्या टायमाला. रुको जरा, सबर करो. जे वय असतं ना, तुमचं जे वय आहे ना, हे ना समज वय. ना समज. ना सही. समज. तुम्ही आता किती माहिती? 22-25 परत आहे. बरोबर. 25 वर अक्कल बुद्धी येते माणसाला. अक्कल बुद्धी, दांड बुद्धी बी येते. आता आम्ही पोहोचून गेलोय पारदीला. पण आता युनिव्हर्सिटीला जाऊ आम्ही. बाय. खूप मजा आली. एक आयंटिक काका भेटून गेला आता. फायनली युनिव्हर्सिटी. तर फायनली आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये येऊन गेलोय. जबरदस्त आणणार आहे भाई. आम्हाला माहित नाही कुठे जायचे, कुठे कसं जायचंय. आता आम्ही बघतो जातो हॉस्टेल नंबर 1 ला. आम्ही कोणाला कॉन्टॅक्ट नाही केलेला आहे. युनिव्हर्सिटी असं एक्सपेक्ट पण नाही केलं होतं मी. एवढी मोठी फर्स्ट टाइम आलेलो आहे ना. यार हॉस्टेल नंबर 1 आहे. इथं थांबलो होतो मागच्या वेळेस आम्ही. थँक्यू. तर फर्स्ट गेस्ट आम्ही जे इथले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुमचा भाऊ रेडी झालेला आहे आता कॉम्पिटिशनसाठी. एकदम परफेक्ट. हे बघा लुक, एकदम डिसेंट लुक घेऊन कॉम्पिटिशन जेवढं आता जातोय. कॉम्पिटिशन गाण फाडून टाकणार आहे. पुढे एक मोठी लायब्ररी आहे. 12 वाजेपर्यंत रिडिंग रूम सुरू असतात. रेल्वे स्टेशनला किती गर्दी यार. ही गर्दी. तर काही आता एक्सप्लेनेशन झालंय आमचं पोस्टर प्रेझेंटेशन. हेलो गाइस. याच्या काही काम नव्हतं. फक्त फिरायला आलाय. प्रमोशन. हा हे
काय केलं तू इथं काय पाहिजे करायचंय आम्ही काय करायला पाहिजे पोस्टर कोणाला लागेल मग रे आला का नाही जळगावला गेले होते 11 वाजता तू किस्सा तोच तू होता मी यांच्यासाठी सकाळी फिरत होता जळगाव मध्ये जीवराज काय कामाचे दिवस जीवराज कळाला मी मोडला ना काही कामाचं मी चेक केलं हे घेतलेलं आपण रिपोर्ट घेतलेले आहेत भाऊ. या घेतलेल्या आहेत आपण लगेच दुसरे इव्हॅल्युएशन पॅरामीटरचं घेतलेलं आहे आपण लगेच पॅच घेतलेली हा सर्व चेक केलं आम्ही मग मी बघितलं मी चालेल यांच्या बॅनर मम्मी तरी पण बोलत ती आणि त्याच्यानंतर सुद्धा मम्मी बोलत होतो जेव्हा म्हणे 5 मिनिट बाकी आहे. नाही बॅनर गेले कामा बॅनर गेले काय काय बाईक वर आलेले बाईक वर आले तो बॅनर तो बाजूला उभा राहिला आठवण पाहिजे ना हा उभा असतात विदाउट पोस्टर प्रेझेंट कसं हा फार्मसी कॉलेज फार्मसी कॉलेज तर आता आम्ही भोजन कक्षाकडे जातो मित्रांनो नाश्ता मस्त केळे जळगावचे केळे 108 केळे खाल्लेले आहेत आम्ही तर नाश्ता पण नाही केलाय तुमचे कुपन आता कामात पडेल ना मला जेवायला कसं काय मग हे कुपन दाखवून पण ते नाश्त्याचे ना भाऊ अर्धा रिप्लेस होऊन गेला असं म्हणून देऊ ना तिकडच्या तिकडे होऊन गेलं मागच्या काय करणार तू मागच्या वेळेस असं जेवण केलं आमचे नवीन मित्र आहे रवी याला काय म्हणतात किंग रवी ना याला किंग मेकर हे हाय भिकारी पण किंग मेकर रवी एक नंबर जेवण दिलं युनिव्हर्सिटी वाल्याने आम्हाला टॉप जेवण सॅलड ही कोणती भाजी बटाटे क्या बात आहे क्या बात निवांत होता टाका ना निवांत चालू आहे चालू टाका ना हा अरे काय रे तू गोड नाही खात रे बापरे कसं आहे जेवण मस्त खाल्लं का पण सुरू कर मग सांगतो तुम्हाला पूर्ण ठीक स्मॉल स्केल बनवले त्यांनी युनिव्हर्सिटीचं मेन बिल्डिंग हा का आणि हा युनिव्हर्सिटीचा मॅप मॅप आहे सही सही हाऊसिंग सही नाही तर आम्ही एंट्रान्स जाऊ नये कॉलेजच्या म्हणजे बरोबर एंट्रान्स जाऊ नये कॉलेजच्या लुक ॲट दिस अंतरी पेटू जोत युनिव्हर्सिटीचा आहे तो फोटोशूट केला आता जाऊ थोड्या वेळात 4 वाजता रिझल्ट आहे रिझल्ट 4 वाजता अनाऊन्स होईल दिलेलं आहे बेस्ट दिलेलं आहे एक्सपेक्टेशन तर आहे की चांगला रिझल्ट येईल पॉझिटिव्ह रिझल्ट येईल बघू आता होप सो चांगला येईल हां ना होते हैं वो लोग जिन्हें गुस्सा आता है वरना हमने झूठों को अक्सर मुस्कुराते हुए देखा तर फायनली आम्ही पिक्चर बघण्यासाठी निघून गेलो हॉस्टेल मधून डायरेक्ट आता काय पाहिजे पीव्हीआर आलोय आम्ही प्रत्येकाचे नाव सांगा बालेश पाटील दर्शन पाटील रवी गर्जे नरेंद्र कत्रे शिवराज एनयूचे किंग आहे किंग आणि मला हे बाहेर घेऊन आले आता आणि उद्या प्रेझेंटेशन आहे माझ्या 9 वाजता भाऊ आता काय म्हणतात मध्ये जे एंट्री दिली तर काय करणार तुम्ही बाहेर 150 कोटी लावून 7:30 वाजेपर्यंत बसून राहायचं सकाळपर्यंत मेसच्या बाहेर ना बाहेर आपण जाऊ ठीक आहे जाऊ आपण बेसच्या बाहेर खाट आहे खाटावर गादी टाकायची आणि झोपून जायचं सकाळी उठायचं वॉचमॅन तो कोण राजू चला भरणे का चालणे म्हणे राजू वॉचमॅन आहे कोणता तरी स्ट्रिक वॉचमॅन आहे म्हणे तुमचा अरे मला काही माहिती तू नवीन एक्सपिरियन्स घेत राहा तू किती बाहेर दिसतोय
फोटो चांगले आता इकडं संपला आणि मॅटर होऊन गेला. पोलीसवाले गेले रेल्वे स्टेशनकडे चहा पिण्यासाठी आलेलो आहे. बाकी मित्र तिकडे चालले गेले आणि मी तर राहून गेलो. आता बरं झालं घ्यायला आला. तू कान फाटून गेले एवढं कोणाला लावून गेलं मागे फाटून गेले. तिथं पोलीस दंडा घेऊन येत होता तेव्हा पोलीस वाले आले का काही उलट बेकार काम आहे म्हटलं. रात्री 2 वाजता पोलीस धरलं तर काय करायचं हे तुम्ही उमेशला विचारा. त्या लोकांच्यावर झोपून जाणार होतं. मी रेडी होतो तिथं झोपण्यासाठी. काय ओळख व्हायचं भावल्या चालू असतं रे. अरे मला कोणतरी म्हटलं की मारतात म्हणे. म्हटलं बाप फरार. हॉस्टेल नंबर 1 ला येऊन गेलो. आता आम्ही उडी मारून जाऊ. आमचे बाकीचे पंटर 4 नाईट आउटला गेले. भिंतीवर उडी मारावं लागेल. वॉच पण घुसू देत नाही. हॉस्टेल नंबर 2 वॉचमॅन झोपलेला आहे. वॉचमॅन चुप जावं लागेल. बाय गाईस, बाय बाय बाय, गुड नाईट. फायनली लास्ट प्रेझेंटेशन झालं माझं. थोडा नर्वस होतो पण मस्त गेलेलं आहे. काय झालं काल पिक्चरला गेलो होतो. तुला तर बोललो ना पिक्चरला गेलो होतो. तर मग एक एंट्री केली. मग त्यांच्या हॉस्टेलची एंट्री वगैरे केली. माझं नाव वगैरे लिहिलं. पहिले मी आविष्कारसाठी आलो आहे. ते म्हणे चल म्हणे पिक्चरला. मग गेलो. पिक्चर 10:15 स्टार्ट झाला. 2ला संपला. म्हणजे 1:30 संपला. मग आम्ही रेल्वे स्टेशनकडे गेलो चहा पिण्यासाठी. मग अरे भाऊ चहा पितच होतो इतक्यात ना पोलीस होऊन गेले. मग अशी गाण फाटली. डायरेक्ट गंदी गाण फाटली. डायरेक्ट पडायला लावून गेलो मी. आणि तिथे रेल्वे स्टेशन लोक झोपतात ना. म्हटलं बाप पोलीस बेक्का मारतील. म्हटलं मला माहिती बाकीचे तिकडे थांबले माझे मित्र. आम्ही टोटल 5 लोक होतो. 5-6 लोक होतो. मग दर्शन पित होतं चहा. दर्शनने चहा फेकून दिली. बाकीचे काही घाबरले. कोणा दंडा बसला का? अरे दंडा उकरला त्याने असा. हा मी म्हटलं तिथे लोक झोपलेले. ते पोलीस आले त्यांच्या वेळी झोपून जाईल म्हटलं मी. तिथं गाडी लावली. मग उडी मारली. तिथून भिंत आहे. तो भिंतीवर उडी मारली. वापस अजून एक भिंत आहे. हॉस्टेल नंबर 1 मध्ये उडी मारली वापस. मग इकडनं आलो. मग तो सेक्रेटरी झोपला होता. यांची कॉन्टॅक्ट असला म्हणे अंकल म्हणे आम्हाला मध्ये घ्या म्हणे. टाइम तर काही झाला आहे म्हणे एवढा टाइम कुठं होते म्हणे. तो पिक्चर बघण्यासाठी खरं सांगून दिला. आणि मला एवढे हॉस्टेल किती मुलं असतं मला काय ओळखेल. साईन वगैरे करून मध्ये आले. जबरदस्त मजा आली. पण यार हॉस्टेल लाईफ एकदा तरी जगायला पाहिजे आपण. मी तर काही जगलो नाही. पोरं इथले दिलदार जबरदस्त मुलं आहे आपण एनिमीचे. भेटत होते ना.